विद्यार्थी मित्रांनो, अमर क्लासेसमध्ये आपले सर्वांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वी वाणिज्य विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यामधील प्रकरण 8 विपणन या विपणनाच्या धड्यामधून आपण मागच्या भागामध्ये जे विपणन म्हणजे काय, कशाला म्हणतात विपणन, विपणनाची एखाद्या व्यवसायामध्ये का बरं आवश्यकता आहे, विपणनाचा जर वापर केला तर आपल्या व्यवसायामध्ये कोणते बदल घडून येऊ शकतात आणि विपणनाचा वापर जर नाही केला तर आपल्या व्यवसायाला एकंदरीत कोणते नुकसान होऊ शकतात याची संपूर्ण माहिती आपण पाहिली होती। आजच्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण विपणी याच्या संज्ञा अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या विपणीच्या संज्ञांचा अभ्यास करत असताना आपण विपणी म्हणजे काय याची माहिती सर्वात पहिलं पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, विपणी ही जी संज्ञा आहे ही लॅटिन भाषेतील मार्केटस या शब्दापासून आलेला आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, विपणी नावाची जी संज्ञा आहे, हे विपणी नावाची संज्ञा लॅटिन भाषेमधून म्हणजे लॅटिन भाषेमधला एक मार्केटस नावाचा शब्द आहे आणि त्यापासून आलेला आहे। मग नेमका हे विपणी म्हणजे काय, तर विपणी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, व्यापार करणे, मालाची खरेदी विक्री करणे, म्हणजे ज्या मालाची खरेदी करणे विक्री करणे यांचा समावेश विपणीमध्ये केला जात असतो। ज्या ठिकाणी व्यवसाय चालत असतो ती व्यवसाय चालणारी जागा म्हणजे विपणी होय। ज्या ठिकाणी म्हणजे असं ठिकाण की ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एखाद्या वस्तूची किंवा सेवेची खरेदी विक्री करत असतात, त्या खरेदी विक्री करणाऱ्या ठिकाणाला विपणी असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, विपणीमध्ये काय केले जात असते, तर विपणीमध्ये विद्यार्थी मित्रांनो पैसे घेऊन विपणीमध्ये एखाद्या कोणत्याही विपणीमध्ये खरेदी विक्रीचे जे व्यवहार आहे, हे खरेदी विक्रीचे व्यवहार पैशाचा मोबदला घेऊन केले जात असते। म्हणजे ज्या ठिकाणी पैशाचा मोबदला घेऊन वस्तू आणि सेवांची खरेदी विक्रीचे व्यवहार केले जात असते, अशा ठिकाणाला विपणी असे म्हणतात। ठीक आहे। नंतर बघा, वस्तू किंवा सेवेला संभाव्य ग्राहकाच्याकडून जी एकूणच मागणी केली जाते, म्हणजे अशी कोणतीही एखादी वस्तू किंवा सेवा त्या वस्तू आणि सेवेला संभाव्य ग्राहकाकडून हे बघा, संभाव्य ग्राहकाकडून जी एकूणच मागणी केली जाते त्यालाच विपणी असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर प्रश्नसुद्धा तयार झालेला आहे। म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की विपणी म्हणजे विपणी म्हणजे असं ठिकाण की ज्या ठिकाणी वस्तूंची आणि सेवांची खरेदी विक्री हे विक्रेते आणि ग्राहक याच्यामध्ये होत असते, अशा ठिकाणाला विपणी असे म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपण परत एकदा पाहणार आहोत की विपणी म्हणजे बघा, विपणी ही जी संज्ञा आहे ही लॅटिन भाषेतील मार्केटस या शब्दापासून आलेली आहे। ठीक आहे। आणि विपणीला आपण का म्हणायचं की व्यापार करणे, मालाची खरेदी करणे, मालाची विक्री करणे, अशी जागा की ज्या ठिकाणी व्यवसाय चालला जातो, वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जात असते, अशा ठिकाणाला विपणी असे म्हणतात। नंतर विद्यार्थी आपण पाहणार आहोत की विपणीच्या संज्ञा ह्या खालील प्रकारे आहेत। बघा, विपणीच्या संज्ञा ह्या खालील प्रकारे आपल्याला दिलेल्या आहेत। आपण आता त्यांची माहिती पाहणार आहोत। सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे कोणती, तर सर्वात पहिलं आहे स्थान विपणी। बघा विद्यार्थी मित्रांनो, स्थान विपणी म्हणजे का, तर ज्यावेळी विक्रेते आणि मध्यस्थ हे एकत्रित येत असतात आणि हे ग्राहक विक्रेते मध्यस्थ एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन वस्तू आणि सेवांची पैशाच्या मोबदल्यात, बघा, ग्राहक विक्रेते मध्यस्थ हे एकत्र येत असतात आणि एकत्रित येऊन पैशाच्या मोबदल्यामध्ये ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री करत असतात, बघा, ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री करतात त्या ठिकाणाला स्थान विपणी असे म्हणतात। म्हणजे ज्या ठिकाणी आपण वस्तू ह्या विकत असतो किंवा घेत असतो त्या ठिकाणाला स्थान विपणी असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, या स्थान विपणीमध्ये जागेला फार महत्त्व असते। म्हणजे ज्या जागेमध्ये आपण आपली वस्तू विकत असतो त्या जागेला या स्थान विपणीमध्ये अत्यंत महत्त्वाचे असते। हे झाली आपली पहिली संज्ञा। आपण दुसरी संज्ञा अभ्यासणार आहोत, ती म्हणजे कोणती, ती आहे वस्तू विपणी। विद्यार्थी मित्रांनो, वस्तू विपणी म्हणजे का,
तर या वस्तू विपणीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण वस्तूंच्या आणि सेवांच्या खरेदी विक्रीला फार महत्त्व देत असतो. म्हणजे वस्तू विपणीमध्ये आपण सर्वात जास्त महत्त्व ह्या वस्तूच्या आणि सेवाच्या खरेदी विक्रीला देत असतो. या वस्तू विपणीमध्ये आपण ठिकाणाला म्हणजे स्थानाला तितके महत्त्व दिले गेलेले नाही. आपण वस्तू विपणीमध्ये स्थानाला तितके महत्त्व देत नाही. म्हणजे ग्राहक आणि विक्रेते याच्यामध्ये होणाऱ्या जी वस्तूची जे काही देवाणघेवाण चालत असते, ग्राहक आणि विक्रेते या दोघांची वस्तूची देवाणघेवाण ज्या प्रमाणामध्ये चालत असते त्याला आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व दिलं आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरा विपणीचा प्रकार पाहत आहोत. ते म्हणजे कोणती, तर तो तिसरा प्रकार आहे आपला देवाणघेवाण विपणी. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, हे देवाणघेवाण विपणीच्या माध्यमातून काय केले जात असते, तर या देवाणघेवाण विपणीमध्ये वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्री यावर अधिक प्रमाणामध्ये भर दिला जात असतो. बघा, हा अधिक प्रमाणामध्ये भर हे महत्त्वाचं वाक्य आहे. याच्यावर प्रश्नसुद्धा तयार झालेला आहे. म्हणजे देवाणघेवाण विपणीमध्ये वस्तू आणि सेवांच्या खरेदी आणि विक्रीवर मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला जात असतो. आणि हे देवाणघेवाण जी विपणी होत असते हे मुक्तपणे एकमेकाच्या विश्वासावर चालत असते. म्हणजे ग्राहक लोक बघा, ग्राहक आणि दुसरे विक्रेते या दोघांच्या एकमेकांच्या विश्वासावर हे वस्तूंची देवाणघेवाण करत असतात. आणि या देवाणघेवाण विपणीमध्ये कोणताही विक्रेता कोणताही ग्राहक हे एकमेकावर दबाव ठेवत नाही. तर हा व्यवसाय मुक्तपणे चालत असतो. कसा चालत असतो, हा व्यवसाय मुक्तपणे चालत असतो. याच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव हा आणला जात नाही. नंतर आपण चौथ्या पद्धतीची विपणी पाहणार आहोत. चौथ्या पद्धतीची विपणी म्हणजे कोणती, तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो क्षेत्र विपणी. आता बघा, क्षेत्र विपणी म्हणजे काय, तर एकंदरीत व्यवसायाचे वेगवेगळे क्षेत्र असतात. एखादा व्यवसाय एखाद्या विशिष्ट ठिकाणी चांगला चालू शकतो, एखादा व्यवसाय एखाद्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही. म्हणजे या अशा वेगवेगळ्या ठिकाणाला आपण क्षेत्र म्हणतो. म्हणजे एखाद्या भागामध्ये बघा, एखाद्या भागामध्ये एखाद्या वस्तूची किंमत किती ठेवायची, एखाद्या भागामध्ये एखाद्या वस्तूची किंमत किती ठेवायची, तर कोणत्या किमतीला ग्राहक ही वस्तूची खरेदी करेल याची माहिती क्षेत्र विपणीच्या माध्यमातून मिळत असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या ठिकाणामध्ये जे ग्राहक वर्ग आहेत ते ग्राहक वर्ग एखाद्या वस्तूबद्दल किती प्रमाणामध्ये उत्तेजित आहेत, किती प्रमाणामध्ये त्या व्यक्तींना त्या वस्तूची आवड आहे, किती ग्राहक त्या वस्तूला किंमत देऊ शकतात, याची माहिती आपण या क्षेत्र विपणीच्या माध्यमातून मिळत असतो. नंतरची नंबर 5ची विपणी आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे कोणती, तर बघा तिचं नाव आहे मागणी किंवा ग्राहक विपणी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मागणी किंवा ग्राहक विपणी, तर आपण या ग्राहकाचा विचार केला तर या ग्राहक जो आहे हा कोणत्याही बाजारपेठेचा राजा मानला जात असतो. काय मानला जात असतो, राजा मानला जात असतो. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या व्यवसाय संस्था आहेत, या व्यवसाय संस्था ज्या वस्तू उत्पादित करतील त्या बाजारामध्ये विकल्या जायच्या. पण विद्यार्थी मित्रांनो, आजच्या घडीला तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. आजच्या घडीला जी काही बाजारपेठ आहे बघा, जी काही बाजारपेठ आहे, या बाजारपेठेमधला राजा हा ग्राहक आहे. कोण आहे, बाजारपेठेमधला राजा कोण आहे, ग्राहक आहे. आजच्या काळामध्ये एखादा व्यवसाय जर चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर त्याच्यासाठी या ग्राहक वर्गाला कोणत्या वस्तूची गरज आहे ती सर्वात पहिले ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण ग्राहकाला कोणती वस्तू पाहिजे याची माहिती जर घेतली नाही आणि सहज जर वस्तू बनवल्या तर त्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या कधी विकणार नाही. म्हणजे एकंदरीत हे ग्राहक विपणीचा आपण अभ्यास करत आहोत. तर बघा, ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. आणि मागणी आणि ग्राहकांचा उत्पादनाबाबत काय कल आहे, म्हणजे ग्राहकाचा एखाद्या उत्पादनाबाबत काय कल आहे, कशा पद्धतीने एखादा ग्राहक त्या एखाद्या उत्पादनाकडे पाहतो, याचा जर आढावा घ्यायचा असेल, याची जर माहिती घ्यायची असेल तर ती आपण ग्राहक विपणीच्या माध्यमातून घेतली जात असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधली विपणीची शेवटची संज्ञा आहे. विपणीची शेवटची संज्ञा म्हणजे कोणती, तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो डिजिटल विपणी. कोणती विपणी आहे, डिजिटल विपणी. बघा, डिजिटल विपणी म्हणजे जो सध्याचा जो जग आहे, सध्याचा जो काळ आहे, या जगामध्ये वस्तूची खरेदी विक्री, वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री बघा आजच्या काळामध्ये हे डिजिटल पद्धतीने केले जात असतो. कोणत्या पद्धतीने केले जात असतो, डिजिटल पद्धतीने केले जात असतो. म्हणजे ज्यावेळी आपण माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करत असतो, म्हणजे
इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी म्हणजे ICT, आय टी सेक्टरचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर करत असतो, इंटरनेटचा वापर करत असतो आणि इंटरनेटचा वापर करून एखादी वस्तू सेवा हे विकत असतो. त्यावेळी या विकण्याच्या पद्धतीला आपण डिजिटल विपणी असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, या डिजिटल विपणीमुळे आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या वस्तू या विकू शकत असतो आणि या डिजिटल विपणीच्या माध्यमातून ई-कॉमर्स मोबाईलमुळे खरेदी विक्री आपण मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो. आणि सध्याच्या काळामध्ये हे जे डिजिटल विपणी आहे, हे डिजिटल विपणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या व्यापार व्यवसायामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. का बरं? कारण आजच्या घडीला सर्वच लोक एकंदरीत या डिजिटल विपणीचा वापर करत असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणाहून वस्तू ह्या खरेदी केल्या जात असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत आजच्या भागामध्ये आपण एकूण 6 या संज्ञा अभ्यासल्या आहेत. एकंदरीत आपण 6 संज्ञा अभ्यासल्या आहेत. त्याच्यामधली स्थान विपणी म्हणजे या ठिकाणी ग्राहक विक्रेते मध्यस्थ एकत्र येत असतात, वस्तू आणि सेवांची खरेदी करत असतात. त्या ठिकाणाला स्थान विपणी असे म्हणतात. त्याच्यामध्ये जागेला अत्यंत महत्त्व आहे. वस्तू विपणी या ठिकाणी वस्तू आणि सेवांच्या खरेदीला अत्यंत महत्त्व दिलेले आहेत. या ठिकाणी स्थानाला तितके महत्त्व दिलेले नाहीत. तिसरं आहे देवाणघेवाण विपणी. या देवाणघेवाण विपणीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीवर मोठ्या प्रमाणामध्ये भर दिलेला आहे. या ठिकाणी विश्वासावर वस्तूची देवाणघेवाण करतात. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कोणावर दबाव टाकला जात नाही. नंबर 4 आहे क्षेत्र विपणी. क्षेत्र विपणी म्हणजे का? एखाद्या विशिष्ट भागामध्ये एखाद्या विशिष्ट वस्तूची जर आपल्याला किंमत ठरवायची असेल तर त्याच्यासाठी कोणत्या किमतीला एखादा ग्राहक हा वस्तूची खरेदी करेल याची माहिती आपण घेऊ शकतो. ग्राहक विपणी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक वर्ग हा बाजारपेठेचा राजा आहे. एखाद्या बाजारामध्ये एखाद्या ग्राहकाचा वस्तूकडे पाहण्याचा कल कसा आहे, ग्राहक किती प्रमाणामध्ये त्या वस्तू घेतील याची माहिती आपण ग्राहक विपणीच्या माध्यमातून मिळवू शकतो. आणि डिजिटल विपणी इंटरनेटच्या सहाय्याने या ठिकाणी म्हणजे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जात असते. आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटल विपणीचा वापर करत असतात. ई-कॉमर्स, मोबाईल, इंटरनेट याच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी करू शकतो. ह्या झाल्यात विद्यार्थी मित्रांनो विपणीच्या संज्ञा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.